थांबा. 1 ऑगस्ट 2026 शनिवारचा तो आषाढ महिना ही फक्त दिनदर्शिकेवरची एक नेहमीची तारीख नाही, तर तुमच्या आयुष्यातील असे एक टप्पा आहे जिथून तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. जर तुमचे पण वृषभ रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या घरात अचानक वाढलेले वाद, विनाकारण होणारी सततची चिडचिड, हातात आलेला पैसा अचानक निघून जाणं किंवा घरात कुणीतरी सतत आजारी पडणं, हे सगळं सहज आणि आपोआप घडतंय का, असं तुम्हाला वाटतंय का? अनेकदा आपल्या आयुष्यात अचानक अंधार पसरतो तेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देतो. पण आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, तुमच्या आयुष्यात एकामागून जी काही संकटे येत आहेत ती सहज किंवा आपोआप घडत नाही. एका बाईच्या वाईट नजरेमुळे, तिने केलेल्या तंत्रमंत्र आणि अत्यंत तीव्र नजर दोषामुळेच तुमच्या आयुष्याची ही दिशा वाहत चालली आहे. तुमच्या याच मत्सरामुळे आणि वाईट दृष्टीमुळे आज तुम्हाला तुमच्या घरात आणि कामात हे भयानक परिणाम भोगावे लागत आहेत. 1 ऑगस्ट 2026 नंतर या बाईच्या या सर्व कारस्थानं आणि गुप्त कट उघड पडणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण आजवर जे लपून ठेवलं गेलं होतं ना, ते सत्य आता बाहेर येणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण वृषभ रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1 ऑगस्ट 2026 रोजी आषाढ महिन्यातील शनिवार ग्रहाची अशी एक दुर्मिळ आणि भयानक रचना होत आहे जी वृषभ राशीच्या मंडळींच्या आयुष्याला हादरून टाकणार आहे. पण एक गोष्ट आधी स्पष्ट करते, 1 ऑगस्ट उजडताच मंडळींनो, 1 ऑगस्ट उजडताच जगातील सर्वच वृषभ राशीच्या लोकांचे आयुष्य एका रात्रीत बदलणार नाही. प्रत्येकाची ग्रहस्थिती आणि कर्म वेगवेगळे असतात, त्यामुळे प्रत्येकाला एकाच तराजूत तोडणं चुकीचं ठरेल. वृषभ राशीच्या ज्या मंडळीच्या आयुष्यात आधी संकटाचे डोंगर कोसळत, ज्यांचे संसार मोडायच्या वळणावर आहेत किंवा ज्यांचा व्यापार पूर्णपणे ठप्प झालाय, त्यांच्यासाठी हा 1 ऑगस्टचा काळ अत्यंत निर्णायक आणि धक्कादायक ठरणार आहे. मंडळींनो, वृषभ राशीचा मंडळीचा स्वभाव मुळात सहनशील आणि कष्टाळू असतो. तुम्ही इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवता आणि तिथे तुमची फसवणूक होते. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात प्रचंड वादळ येऊन गेला आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे, पण सध्या शनिदेवाची वक्रदृष्टी, राहूची गुप्त हालचाल आणि केतूचा प्रभाव यामुळे तुमच्या आयुष्याची घडी विस्कटली आहे. आता आपण त्या मुख्य मुद्द्यावर येऊया, जो आज वृषभ राशीच्या मंडळीच्या मनात सतत घोळत आहे. एखादी बाईची वाईट नजर आणि तिने केलेला तंत्र मंत्र किंवा नजरदोष नक्की कसा काम करतो? जेव्हा तुमच्या प्रगतीवर, तुमच्या सुखी संसार किंवा घरातील आनंदावर एखादी स्त्रीची पाप इच्छु दृष्ट पडते, तेव्हा घरातील सकर्मक ऊर्जेचा समतोल पूर्णपणे बिघडतो. तंत्रमंत्र किंवा वाईट नजर म्हणजे दुसरी तिसरी काही नसून एखाद्या माणसाच्या मनातली तीव्र दोष, अथंग मत्सर आणि जळफटाची ती विनाशकारी ऊर्जा असते. ही नकर्मक ऊर्जा जेव्हा तुमच्या घरावर आदळते तेव्हा कामात ऐनवेळी अडथळे येणे, घरातील अन्न करपणे किंवा अन्नाची नासाडी होणे, विनाकारण लहान मुलांचं रडणं किंवा आजारी पडणं आणि स्वतःच्या घरात पाऊल ठेवताच मनावर प्रचंड दडपण येणं, अव्यस्त वाटणं, असे गंभीर प्रकार घडतात. हे सर्व लक्षणं त्या स्त्रीच्या वाईट नजरेचे आणि तंत्रमंत्र दोषाचेच आहेत. 1 ऑगस्ट 2026 ग्रहांच्या फेरबदलानंतर या नकर्मक ऊर्जेचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि हे सर्व कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर स्पष्ट होईल. करिअर आणि पैशाच्या बाबत बोलायचं झालं तर 1 ऑगस्ट नंतर एक मोठा फेरबदल पाहायला मिळणार आहे. तुम्ही गेले अनेक वर्षापासून मेहनत करत आहात, रात्रंदिवस एक करत आहात, पण यशाचे फळ मात्र दुसरेच कोणीतरी घेऊन जात आहे. तुमच्या हातात पैसा येतो पण थांबत नाही. अचानक उद्भवणारे वैयक्तिक खर्च, वाहनाचे नुकसान किंवा अचानक उद्भवलेली देणी यामुळे तुमचा कणा मोडला जातो. जेव्हा कामात सतत अपयश येते तेव्हा हा नजरदोष थेट तुमच्या प्रगतीला ब्रेक लावतो. शनिदेवाची कसोटीची वेळ आहे. राहूच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला पैशाचे व्यवहार करताना प्रचंड सावध राहावे लागणार आहे. कोणावरही आर्थिक विश्वास ठेवू नका, अन्यथा
1 ऑगस्ट नंतर मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. वृषभ राशीच्या ज्या लोकांची विवाह जुळण्यात अडथळे येत आहेत किंवा ज्यांना लग्नानंतर अनेक वर्ष उलटूनही संतान सुख लाभले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ग्रहांची स्थिती काही गुप्त उघड करत आहे. लग्नांच्या गाठी जुळताना होणारा अचानक कोळंबा हा फक्त नशिबाचा भाग नसून घरातील पितृदोष आणि या वाईट नजरेचा परिणाम असतो. 1 ऑगस्ट नंतर या सर्व अडथळ्याचे मूळ कारण तुमच्या समोर स्पष्ट होणार आहे. पण या संपूर्ण अंधारमय परिस्थितीत एक आशेचा किरण सुद्धा आहे. संकटे किती मोठी असली आणि काळ कितीही कठीण असला तरी नशिबाचे चक्र फिरवणारा एक सकर्मक पुरुष किंवा एक प्रामाणिक मार्गदर्शक तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. हा पुरुष तुमच्या कुटुंबातील असू शकतो, एखादा जुना मित्र असू शकतो किंवा एखादा आदरणीय मार्गदर्शक देखील असू शकतो. या व्यक्तीच्या योग्य सल्ल्यामुळे आणि पाठिंब्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाचे गुंते सुटण्यास मदत होईल. आणि 1 ऑगस्ट नंतर वृषभ राशीच्या मंडळीवरील हा सर्व नजरदोष दूर होऊन सत्य काय हे स्पष्टपणे समोर येईल. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अडचणीच्या काळात लोक भोंदू लोकांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आर्थिक व मानसिक नुकसान करून घेतात. मनात येणारा हा संशय दूर करण्यासाठी किंवा या तंत्रमंत्र व नजर दोषावर मात करण्यासाठी कुठलीही अघोरी टोटक्याची गरज नाही, तर स्वतःचे मन मजबूत करून सकर्मक साधना करण्याची गरज आहे. कोणाच्याही सांगण्यावरून घरात कुठलीही प्रकारची चुकीची कृत्य करू नका. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत आणि आध्यात्मिकता अत्यंत साधे, सोपे आणि शक्तिशाली उपाय सांगितले आहेत. तर पहा मंडळींनो, हा उपाय सांगण्यापूर्वी मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही हा उपाय आधी कुठे पाहिला आहे का? किंवा यापूर्वी तुमच्या घरात असा सोपा उपाय केला आहे का? जर केला असेल तर त्याचं तुम्हाला काय अनुभव आला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आणि हो मंडळींनो, लक्षपूर्वक ऐका, एकही मुद्दा किंवा व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर कुठलाही मुद्दा तुम्हाला समजणार नाही. आणि भरपूर मंडळी असे असतात की व्हिडिओ स्किप करतात आणि मग कमेंटमध्ये प्रश्न विचारतात, ताई उपाय तुम्ही सांगितला नाही, ताई ह्याचा परिणाम काय आहे? तर त्यामुळे सांगते, कुठलाही मुद्दा स्किप करू नका, व्यवस्थितरित्या पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजत जाईल. तर पहा, जर तुम्हाला घरातील नकर्मता, नजरबाधा, आजारपण आणि पैशाची टंचाई दूर करायची असेल तर 1 ऑगस्ट पासून नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळचे सांस्कृतिक उपाय म्हणजे अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. सकाळी सूर्योदयानंतर उठून स्नान करावे. त्यानंतर एक तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावे. पाणी घेताना स्वच्छ पाणी घ्या. खराब पाणी किंवा जसं की एखादं म्हणजे सुतकाचं पाणी किंवा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल, त्या स्त्रीने त्या पाण्याला जर स्पर्श केला असेल तर ते पाणी देखील आपल्याला चालणार नाही. काळजीपूर्वक घ्या आणि स्वच्छता पाणी घ्या. पाण्यामध्ये एकदम गंगाजल असतं, गंगाजल हे स्वच्छ असलं पाहिजे. तर पहा मंडळीनं, सकाळी सूर्योदयानंतर उठून स्नान करावे. त्यानंतर एक तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावे आणि त्यात थोडे काळे तीळ आणि लाल फुले टाकावेत. हे पाणी सूर्योदयाला अर्घ्य म्हणून अर्पण करावे आणि मनापासून प्रार्थना करावी. या उपायामुळे राहू आणि केतूचा वाईट प्रभाव तात्काळ कमी होतो. पाणी अर्पण करताना ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः हा मंत्र झाल्याच्या नंतर तात्काळ राहू आणि केतूचा वाईट प्रभाव तात्काळ कमी होतो आणि शरीरातील व घरातील नकर्मक ऊर्जा नष्ट होते. यानंतर घरातील वातावरण पवित्र ठेवण्यासाठी आणि मन शांतीसाठी दररोज सकाळी हनुमान चालीसा पठण आवर्जून करावे. संध्याकाळच्या वेळी विशेषतः शनिवारी आणि आषाढ महिन्यातील दिवसात सूर्यास्तानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा. या दिव्यामुळे घरातील वाईट दृष्टी, नजरबाधा आणि नकर्मक शक्ती दारूनच परत फिरतात आणि घरावर एक रक्षण कवच तयार होते. संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्र मोठ्या स्पष्ट आवाजात म्हणावे. मारुती स्तोत्राचे जपाने श्रीदेवाची कृपा प्राप्त होते, भय दूर होते आणि घरात सुख शांतीचा वास राहतो. 1 ऑगस्ट 2026 नंतरचा हा काळ वृषभ राशीच्या मंडळीसाठी जितका कसोटीचा आहे तितकाच तो सत्याचा उरगडा करणार आहे. योग्य वेळ, संयम, ग्रहांची योग्य ओळख आणि श्री स्वामी समर्थन असलेल्या रूढ विषयात तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढेल. तर मंडळीनो, तुम्ही हा उपाय केले आहेत की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मंडळीनो, एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल किंवा विटाळ असेल तर तुम्ही हे उपाय नाही केले तरीही चालतील.
जेव्हा तुमचे मासिक धर्म संपेल किंवा विटाळ संपेल किंवा सुतक संपेल, तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्याचबरोबर दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये भीमसेन कापुराचा वास घरामध्ये पूर्ण कोपऱ्यात दरवर करा, जेणेकरून नकर ज्या एका क्षणात बाहेरची बाहेर जाते. कुणी किती वाईट शक्ती आपल्या घरावर केली तरी आपल्या घरावर त्याचा काही प्रभाव किंवा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मुलांनी, प्रत्येक ताईंनी ह्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख संपत्ती, अखंड लक्ष्मी नक्की नांदेल. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना, तुमच्या नातेवाईकांना, ज्यांची कोणाची वृषभ रास आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा उपयोग होईल. तर मंडळींनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव